ज्याच्या खांद्यावर हात ठेवून गप्पा मारल्या, ज्याच्यासोबत संध्याकाळ घालवली, तोच मित्र काळाच्या रूपानं समोर येईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. सोलापूरच्या वैरागमध्ये मैत्रीला काळीमा फासणारी एक सुन्न करणारी घटना घडली. एका 31 वर्षीय तरुणाचा त्याच्याच मित्रानं दगडानं ठेचून खून केल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं त्या रात्री पाहूया. 1 मे रोजी रात्री दिनेश उर्फ अप्पासाहेब कापसे आणि त्याचे मित्र नेहमीप्रमाणे एकत्र जमले होते. दारूच्या नशेत असताना त्यांच्यात किरकोळ खटके उडाले. हा वाद तिथेच मिटला असं वाटलं होतं. मात्र आरोपी उल्हास उर्फ बबलूमुळे याच्या मनात त्या वादाचा राग धुमसत होता. आरोपी बबलूनं दिनेशला विश्वासात घेऊन आपल्या मोटरसायकलवर बसवलं. चल तुला घरी सोडतो असं सांगून तो त्याला नवीन मराठी प्राथमिक शाळेजवळील मैदानावर घेऊन गेला. तिथे पुन्हा वाद उफाळून आला आणि रागाच्या भरात आरोपीनं दिनेशच्या डोक्यात मोठा दगड घातला. हा वार इतका भीषण होता की दिनेशचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेच्या परिसरात रक्तानं माखलेला मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली. वैराग पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. मृतदेहाजवळ मिळालेल्या मोबाईलवरून मृताची ओळख पटली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपी बबलूमुळे हा दिनेशला घेऊन जाताना आणि त्यानंतर संशयास्पदरित्या फिरताना दिसून आला. अवघ्या 31 वर्षांच्या दिनेशच्या निधनानं कापसे कुटुंबावर आभाळ कोसळलाय. मृत दिनेशच्या भावानं वैराग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केलाय. किरकोळ वादातून मित्रानंच मित्राचा जीव घेतल्यानं समाजात संताप व्यक्त केला जातोय.